आहे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे. सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. 12 जानेवारी 1598 साली जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव माळसाबाई असे होते. लहान वयातच जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. मराठा सरदारांना मुघलांच्या दरबारात काहीच किंमत होती. हे पाहून जिजाऊंना वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. त्यासाठी त्यांनी पुत्र शिवबाला रामायण महाभारतातील कथा सांगून घडवले. त्यांच्या प्रेरणेतूनच महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. रयतेला मुघलांच्या जात्यातून मुक्त केले. मराठी अस्मिता जपली. सारे केवळ जिजाऊंच्या शिक्षणामुळे व संस्कारामुळे शक्य झाले. जिजाऊंनी शिवरायांना असे संस्कार दिले की ज्यामुळे शिवराय स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगू लागले, धर्मासाठी लढले. आज आपण त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव अभिमानाने घेतो. जर प्रत्येक घरातील आई जिजाऊंसारखी संस्कार देणारी असेल तर प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी पुत्र घडेल. दुर्दैवाने जिजाऊंनी 17 जून 1674 रोजी अखेरचा श्वास घेतला. शेवटी जाता एवढेच म्हणेल की थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी नाही फिटणार. थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी नाही फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.